नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरासह जिल्ह्यात काल अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगामांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, मका यासह फळबागांचे देखील नुकसान झाले असून साक्री तालुक्यात याचा सर्वाधिक फटका बसला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरवला गेल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची प्रशासनाने तात्काळ पंचनामे करण्यास सुरुवात केली असून साक्री तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर प्रशासनाचे अधिकारी दाखल आहेत. नुकसानीचे पंचनामा सुरू झाले असून शासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. 2 एप्रिल रोजी 5 वाजता अवकाळी पावसाने नेर परिसरातील धुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्याचबरोबर गारपीट पण झाली. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या हातामध्ये आलेला कांदा, मका आणि पपई इतर सगळे भाजीपाला या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. विशेष करून कांद्याचं जे पीक आहे हे कांद्यावर आलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये या पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकाची खूप मोठी हानी झालेली आहे. मी प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त याच्यापासून मोबदला मिळाला पाहिजे अशी मी नेर परिसरातील सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.